कसं आहे एकदम अर्जंट मध्ये आपण पत्रिका छापून आणली का नाही आणि सुमीला काय वाटतंय माहितीये का तिचा एकटीचाच वट्ट आहे माझा पण वट्ट आहे बर का तुझ्या लग्नाच्या बी अशाच छापून आण. पोरगी मिळू दे आधी मिळेल र कुठेतरी अर्जंट मिळेल मग लगीन बी अर्जंट. मग पत्रिका पण अर्जंट बाबन्या तू लयच लगीन लगीन करायला लागला बघ नाव टाक पत्रिका मुकाटेन झाली ती की लिहून आता मग चापी धर. हा सुरेश हा आता आज पत्रिका वाटल्या का नाही की आता रुखवताच्या साहित्याचं पण बघितलं पाहिजे आपल्याला हा होय होय बाबन्या एक एक काम करून घेतली पाहिजे बरं का आपल्याला नाही तर लय लोड होईल शेवटाला. हा अरे वा आज बाहेर हो बसलोय घरात बसलं का नाही अहो तुम्ही लई ताप देते म्हणून अंगणात बसलोय काळजी करू नकस जाईन काय दिवसातच. बबन म्हणजे आता हा ताप काही दिवसांना आमच्या घरी येणार आहे असं म्हणायचंय का तुला? नाही नाही असं मी डायरेक्ट कुठं म्हणलंय असू मे अच्छा आणखी पायलटला तो आला असेल की कॉफी पिऊन. चला आता बाबन्यान मी पत्रिका वाटून येतो तुम्ही आम्ही जातो हो आणि तुम्ही देवाला ठेवून या पत्रिका हा चला हे जर पत्रिका ठीक आहे. बबन तेवढं तुझी गाडी देऊन जा की. आणि कार अरे ते एवढं मोठं धूड कुठे फिरत बसू घेऊन तुझी गाडी पटपट होईल है ना. हा बबन तुझा कार घेऊन. माझी गाडी नको अहो बबन अरे मी सांगतोय ना जा. जावा जावा सावका जाऊ आपण चला चला तुझ्या पत्रिका माझ्या पत्रिका आहेत ना खिशात आणल्यात पण फक्त देवासाठी आणल्यात मी बस. हा नीट धरून बस हा. आता काय मिठी मारून बसू काय. हा तर तुला बसायचंच असेल तर बसू शकतेस तू. देवाला चाललोय आपण गपचत अगोपणाचा कळस आहेस तू. तरी बरं बबन होता म्हणून लवकर छापून मिळाल्या पत्रिका. चल ये काय असली पत्रिका ही स्वतः हाताने लिहिलेल्या पत्रिका आहेत त्या. का छापून मिळाल्या नाहीत होय. हे बघ एखाद्या महत्वाच्या माणसाला कसं आपण स्वतः जाऊन आमंत्रण करतो तसंच देवाच्या बाबतीत म्हणून मी स्वतः हाताने लिहिलेल्या पत्रिका आणल्यात. अरे वा भारीच के. भारीच आहे मी. चल ठेव. देवा येत्या 22 तारखेला आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. लग्नाला यायचं बर का. आग्रहाचं निमंत्रण आहे नक्की हे आशीर्वाद द्यायला. चल आता बाकीच्यांना पत्रिका वाटू. चल.
नाना या की नाना बाहेर. अरे सूर्या, अरे बबन, सुमीचं लग्न जमलं म्हणा. हा ही काय पत्रिकाच घेऊन आलोय. आणि कार मध्ये. हा मग सोयरी कुणावर केली मंत्री पाटील. हा हा हा. हो का ही घ्या पत्रिका. 22 सप्टेंबरला लग्न आहे. सगळी जण या. नक्की नक्की. मला पण आशीर्वाद द्या. अरे बबन्या, तुझं बी जमलंय वाटतं. बघू आता. सुमे, मगाशी सांगायचं राहिलं, तुमची पत्रिका फार मस्त आहे बरं का. काय मस्त. पत्रिका मला सांग, सन विवी म्हणजे काय? पत्रिका आली वाटतं. हा सांग की, सन विवी म्हणजे काय? नाही, माहिती नाही. मला वाटलंच होतं तुला माहित नसणार. अरे सन विवी म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. सप्रेम नमस्कार विनंती विशेष. 22 सप्टेंबरला सुमीचं लगीन आहे बर का. लग्नाला यायचं, मुहूर्त चुकवायचं नाही. येणार की. छान झालं. काय तुला एवढं बी माहित नाही का? अजून कोणी राहिलं नाहीये ना? नाही. हा. चल. अरे थांब, कशाला? बबनला फुल लावते. असं बघ, लई फोन यायला लागले ते. आता 22 तारखेला लग्न या म्हणून सांगायला पाहिजे. सांग ना. सुमीचाच फोन आहे. काय म्हणते बघ. हॅलो, बोल की सुमी. ऐक, आम्ही बंगल्यावर जाऊन पत्रिका देऊन येतो. अगं बंगल्यावर आम्ही दोघं जाणार होतो की. नाही, आम्ही जाऊन देतो. तुम्ही बाकीच्यांचं बघा. हा हा बर बर. फेरा फेरा मस्त पैकी फेरा नवरा नवरी. हा ठेवतो. निघ. बस. काय म्हणते रे. आता आपल्याला बंगल्यावर पत्रिका द्यायला जायची गरज नाही. का? सुमी जाणार. आता ती कशाला तिकडे गेली. आपण जाणार होतो ना बंगल्यावर. असू दे सुरेश, फिरू दे नवरा नवरीला. मी पण लय फिरणार आहे. मी माझ्या नवरीला घेऊन सगळ्या गावातल्या पत्रिका वाटणार. लय मज्जा येणार. झालं. हा, चला. लय पत्रिका राहिल्यात वाटायच्या. चला. नमस्कार. नमस्कार. मंडपाचं काम एकदम व्यवस्थित झालं पाहिजे बरं का. हो, म्हणजे मंत्री पाटलांच्या रुबाबाला शोभेल असं झालं पाहिजे. पण मी काय म्हणतो, कार्यक्रम कसला आहे? का कार्यक्रम कसला आहे हे माहीत नसलं तर मंडप लावणार नाहीत तुम्ही? अमुक कार्यक्रमासाठी मंडप लावणार आणि तमुक कार्यक्रमासाठी मंडप लावणार नाही असं काही आहे का? नाही नाही, तसं नाहीये. मग विषय संपला. मांडव घालायला सुरुवात केली ना, कार्यक्रम झाला की मांडव काढून घेऊन जायचं. कार्यक्रम कसला आहे ते जर का कळलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे तशी व्यवस्था करायला. बघा, ताई मॅडमनी तुम्हाला सांगितलंय ना कुठे काय लावायचं, कुठे काय करायचं ते. मग प्रश्न कशाला विचारताय? मंडप लावायला सुरुवात केली आहे ना, मग ते नीट करायचं काम. बर. या आता. जी, येतो येतो ताई मॅडम. ताई आलोच मी. अरे ऐका की, हे बघा, हे सगळं काम 3 लाखात झालं पाहिजे. तेवढं माझं 10% कमिशन माझ्या बँक अकाउंट मध्ये जमा करा झालं. नक्की. या. चला. हो. काय रे नरसू, काय झालं? काही नाही, त्याला बजावायला गेलो होतो. म्हणलं हे सगळं सिक्रेट राहिलं पाहिजे. असं काही काळजी करायचं कारण नाही. आपल्या विश्वासातला माणूस आहे. या कानाची खबर त्या कानाला जाणार नाही. गुड.
अशीच सगळी जवळची माणसं गोळा कर. हो ताई, एकदम जवळचा माणूस आहे. अगं 4 लाख रुपये म्हणत होता मानवाचे, पण आपला जवळच आहे ना, म्हणून 3.5 लाखात डन केलाय त्याला. नरसू, प्रश्न पैशाचा नाहीये, तुला पाहिजे ते ठरव, पण सगळ्या गोष्टी सिक्रेट राहिल्या पाहिजेत. हो चल. ताई, समोर बबण्याच्या खटारावर तसलीच मुलगी आहे. समर बरोबर काय करते? समोर, अरे गाडी कुठे आहे? गाडी सुमीच्या घरी. मग तुम्ही दोघं असे? अहो आम्ही ते पत्रिका वाटत होतो गावभर. पत्रिका कसल्या? सुमीच्या लग्नाच्या. गावभर? हा, आता रिवाज म्हणून तुम्हाला पण द्यायला आले. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. 22 सप्टेंबरला लगीन आहे. सासूबाई यायचं बर का. घ्या. सासूबाई, तुम्ही म्हणला तसं लगीन वाजत गाजत थाटामाटात होणार बघा. सुमीच्या लग्नात अख्खं गाव जेवणार. चला येऊ का? पायलट, जरा मला सोडतोस काय? हो मम्मा, मी आलो तिला सोडून. समर, कार आण बाबा. हो आणतो. चला. आलोच. आई, बरं झालं तू शांत राहिलीस, त्यामुळे समरचं मुख्यमंत्रीपद वाचलं. नाही तर काही खरं नव्हतं का आज. आता झालं ते झालं. आता न चिडता फक्त मुख्यमंत्री पदावर लक्ष केंद्रित करूया आपण. बोला. काय हो? हे तुमचं रमी, पत्ता लागणे वगैरे काय आहे? तुम्ही काय सांगितलं होतं आणि काय होत आहे? काय सगळं मनाविरुद्ध होतंय. अहो, त्या मुलीने गावभर लग्नाच्या पत्रिका वाटल्या आहेत. तशा घरातली मुलगी मंत्री पाटलांच्या घरातली सून होतीये, हे जर बाहेर लोकांना कळलं तर आमच्या स्टेटसचं काय होईल? गावभर अब्रू गेली तर समरसिंग कसे मुख्यमंत्री होतील? काय विचारते मी? कसं आहे ताई मॅडम, समर साहेब आहेत ना, सध्या सगळं त्या मुलीचं ऐकताय. समर साहेब जर तुमच्या मुठीत आले ना, तर सगळं सुरळीत होईल बघा. पण ताई मॅडम, तुम्हाला हे जमणार का? जमणार का म्हणजे? ताई मॅडमच्या शब्दाबाहेर नाहीत समर साहेब. अहो ताई मॅडम, तुमच्यासाठी मुख्यमंत्रीपद महत्वाचं आहे का नाही? अहो, हेच तर ध्येय आहे ना. मग झालं तर अहो काय फरक पडतो बाहेर कळलं सगळ्यांना म्हणून. अहो आज जे लोक हसतील ना, ते उद्या समर साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पायात येतील. परफेक्ट. आता प्रॉब्लेमच मिटला. आई, मग तिला काय करायचं ते करू दे. हो, फक्त समर साहेबांना तुम्ही तुमच्या मुठीत ठेवा, ते फार महत्वाचं आहे. ठीक आहे, होऊ दे हे लग्न त्या मुलीच्या मनासारखं. नरसू, काय ताई? मंत्री पाटलांच्या घराण्यातलं लग्न आहे हे. सजवा बंगला, कळू दे सगळ्यांना आपली पोहोच. ताई, ते मी बघतो. समरला मुठीत ठेवायचं तेवढं तू बघ. समाधान जावळे, दिल्या.
हरीश पाटील दिले ती पण दिली. व प्रकाश मोरे. अगं ती भावकी आहे सुमी, लग्नाच्या दिवशी तांदूळ देते आहे की नाही? हो हो. बर. निलेश माने. पोस्टाने पाठवली या. हा झाली सगळी लिस्ट. सुमी अजून कोण राहिलं तर नाही ना ग? कोण राहिलं नाही बाबण्या, सगळी झाली त्या. तात्या पक्क कोण राहिले नाही ना व? हो ग माझी बाय, सगळी झाली त्या. जाधव साहेब आणि कदम काका राहिलेतच की. सुमे, आता आम्हाला कशाला लागते पत्रिका? अगं ती घरचीच माणसं आहे ती. हो, आणि तू आता आम्हाला कापड घेतलीस की. सुमे, तेव्हा आता पत्रिकेची काही गरज नाही, हो की नाही कदम? हो हो. हॅलो. काय खरंच का? अगं मला वाटलंच नव्हतं बघ. अगं या की, मी कुठे तुम्हाला डोक्यावर घेऊन जाणार आहे. या या सगळ्याजण या, तुम्हाला इथं आल्या पत्रिका देते मी. हा तात्या, अहो माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात. अयो येऊ दे की मग, लय भारी. अहो लग्नाच्या आधीच येणार आहेत आणि लगीन होऊस तर थांबणार आहेत. मग तर लयच भारी. सुमी लगीन झालेलं आहे का बिना लग्नाच्या ग? म्हणजे तसं नाही, येऊ दे कसल्या पण असू दे. पाहुणा म्हणजे देव असतोय आणि आपण त्याची सेवा करायची असती. हा आम्ही लय मज्जा करणार लग्नात. काय झालं? काय झालं? काही विचारू नकोस बघ. म्हणजे काय सिरियस आहे का? हो, अरे मला तर काही सुचतच नाही काय करावं ते. काय झालंय काय पण? अरे ताईनी स्वतःला कोंडून घेतलंय. काय? हो. काही खात नाहीत पीत नाहीत, नुसतंच कोंडून घेतलंय स्वतःला. मला तर लय काळजी वाटायला लागली बघ. पण का? काय माहिती. मम्मा काय झालंय? प्लीज दार उघड ना. मम्मा मम्मा अगं काय झालंय? अरे समर, दुपारी तू येऊन गेल्यापासून ताई एक शब्दही बोललेला नाहीये. मम्मा माझं काही चुकलंय का? मम्मा अगं बोल ना प्लीज. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? मम्मा. समर, तू एका माजी मुख्यमंत्र्याचा आणि विद्यमान आमदारांचा मुलगा आहेस. 4 लोक ओळखतात आपल्याला, समाजात आपलं स्टेटस आहे, आणि तू तुझ्या होणाऱ्या बायको बरोबर गावभर पत्रिका वाटत फिरत होतास, आणि तेही बबनच्या खटाऱ्यावर. सॉरी मम्मा, चूक झाली माझी. नाही, माझं समरबाळ कधीच चुकणार नाही. तुम्ही एकत्र गेलात यात मला चूक काहीच वाटत नाही. अरे पण माणसं काहीही बोलतात. तुला राजकारणात करिअर करायचंय, मुख्यमंत्री व्हायचंय, मग ह्या गोष्टी पाळायला नकोत का? बाळा, माझं स्वप्न आहे रे, तू मुख्यमंत्री व्हावंस. मम्मा मी होय म्हटलोय, आणि त्यासाठी सगळे प्रयत्न करेन मी. मग आता लग्न झाल्याशिवाय होणाऱ्या बायकोला अजिबात भेटायचं नाहीस हं समर? ठीक आहे मामा, नाही भेटणार मी. मम्मा मी तू सांगेन तसंच वागेन, पण तू प्लीज अशी रागवू नकोस ना. नाही रे बाळा, मी तुझ्यावर कशी रागवेन? गेला ताईचा राग. अनुराधा, मग जेवूया का आपण? चला चला जेवूया सगळे एकत्र.